अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो, सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगज्जननी हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गरजती काय महिमा वर्णू तिचा हो. नवरात्र पवित्र पर्वामध्ये मुंबई येथील प्रसिद्ध प्रभादेवी मंदिरातून गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी दीप्ती भागवत भक्तिपूर्वक स्वागत करते. तस्मै लभसीम पद्माक्षीम येन सौख्यम लभाम्यहम आद्राम पुष्करणीम यष्टीम. म्हणजे काय तर जिच्या मनामध्ये वात्सल्य आहे, मायेचा ओलावा आहे, अशी ती देवी लक्ष्मी, तिला आम्ही शरण जातो. श्री सुक्ताच्या फलश्रुतीमधल्या 10व्या श्लोकात म्हटलेलं आहे, ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. म्हणजे काय, हे देवी आमच्या बुद्धीला योग्य ते वळण दे आणि सन्मार्गावरून चालण्याची प्रेरणा आमच्या मनात कायम राहू दे. तुझी कृपादृष्टी आम्हा सगळ्यांवरती कायम ठेव. नवरात्र पवित्र पर्वामध्ये आज आपण देवी आई चरणी 8वी माळ अर्पण करणार आहोत. खरोखरच आणि आत्ता ज्या स्थानी आहोत ना, त्या स्थानाचं महात्म्य अलौकिक आहे. प्रभादेवी मंदिर, जिथे प्रभावती देवीचे आशीर्वाद आपण घेणार आहोत, या देवीच्या स्थानाबद्दलची महती समजून घेणार आहोत. चला, प्रभावती मातेच्या मंदिरात आहोत, पण आपण प्रभावती मातेकडे जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा डाव्या उजव्या बाजूला देखील आणखी 2 देवी आहेत, चंडिका देवी आणि कालिका देवी. ज्या देवींच्या मूर्तीकडे बघणं, त्या देवींना न्याहाळणं म्हणजे खरोखरच एक तेजरूपी अनुभव असतो. या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी शंकराच्या मंदिरासमोर एक नंदीची मूर्ती होती, जी आता एल्फिस्टन कॉलेज समोरच्या संग्रहालयामध्ये ठेवलेली आहे. आणि या मूर्तीला ॲनिमल इन द फॉर्म ऑफ गॉड या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक लाभलेलं आहे. प्रभादेवी मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये प्रभावती देवीप्रमाणेच आणखीही काही देवदेवतांची स्थानं आहेत, छोटी छोटी मंदिरं आहेत. यामध्ये पाषाणरूपी कालभैरव, त्यानंतर लक्ष्मीनारायण, शंकर पार्वती, हनुमंतराय अशा वेगवेगळ्या देवदेवतांची देखील मंदिरं आहेत. या एकाच स्थानी आल्यानंतर या सगळ्या देवांचं दर्शन घडतं आणि भाविक यामुळे तृप्त होतात. आपणही नक्की भेट द्या मुंबई येथील प्रभादेवी मंदिराला. पुन्हा एकदा देवी आईच्या चरणी आपण शरण जाऊया, तिला प्रार्थना करूया की सगळ्यांचं कल्याण होऊ देत, सगळ्यांवरती तुझी कृपा सदैव राहू देत. याचसह आता मात्र आजच्या भागाला सुरुवात करतो आहोत. कथेचा आनंद घेणार आहोत. जागर नवरात्रीचा ही कथा आपल्यासमोर प्रस्तुत करतायत हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज साठे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री जगदंबा माता की, तुळजा भवानी माता की जय, रेणुका माता की जय, आई राजा उदय उदय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री मातृदेवताभ्यो नमः. श्री पितृदेवताभ्यो नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडलीकाय धातुं मुनिन्दये. समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावज्ञजीवो धरार्थावतारं, कलाङ्काङ्कतेजो धिकामोदिवक्रं. खलानिशबाधा पनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं
भजे ज्ञानदेवं. सर्वांनी हात जोडून भगवती मातेचं स्मरण करायचंय. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. नारायणे नमोस्तुते. नारायणे नमोस्तुते. अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पुनीत झालेल्या जुजारपूर नावाच्या या पवित्र नगरीमध्ये महान तपस्वी श्री मंगलाताई करांडे आणि करांडे इंटरनॅशनल हायस्कूलच्या वतीने या ठिकाणी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाचा हा जागर नवरात्रीचा हा विषय घेऊन आपण या ठिकाणी नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं सजनाव चिंतन करत आहोत. गेल्या 7 दिवसापासून सुरू असणाऱ्या आपल्या या नवरात्र महोत्सवाचा आजचा 8वा दिवस आहे आणि त्या 8व्या दिवसाच्या निमित्तानं आपण चिंतन करत आहोत. भगवती मातेची कृपा, जगदंबा मातेची कृपा आपल्यावर व्हावी, त्यासाठी नवरात्र महोत्सवामध्ये आपण तिची भक्ती करावी आणि ती भक्ती लवकरात लवकर त्या जगदंबेपर्यंत आपल्याला घेऊन जात असते. म्हणून आपण या कथेचा विचार या ठिकाणी करत आहोत. करांडे परिवारानं या कथेचं आयोजन केलं म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. महालक्ष्मी मातेचं चरित्र, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपणही तुळजाभवानी मातेचं चरित्रही पाहिलं आणि पुढेही आपल्याला रेणुका मातेच्या चरित्राचा विचार करायचाच आहे. पण तत्पूर्वी एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं टाळी वाजून भजन करायचंय. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. 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 महालक्ष्मी श्री अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी श्री अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी श्री अंबे श्री रेणुका माता जगदंबे. रेणुका माता जगदंबे. रेणुका माता जगदंबे. आणि म्हणून त्या कथेचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत. सजनानो, महालक्ष्मी मातेचं चरित्र आपण काय आहे, कोणत्या कारणानं त्या कोल्हापुरात येऊन विराजमान झाले याचाही विचार आपण त्या ठिकाणी पाहिला. त्याचबरोबर तुळजापूरला जी तुळजाभवानी आहे ती तुळजाई आहे, ती तुकाई आहे. ती तुळजापूरची तुळजाभवानी तुळजापुरामध्ये का विराजमान झाली, तोही कुणाचा अवतार आहे, तर तोही पार्वतीचाच अवतार आहे, याचाही विचार आपण त्या ठिकाणी केला. आणि त्याच तुळजापूरच्या भवानी मातेमुळं आपलं खऱ्या अर्थानं हे स्वराज्य निर्माण झालं, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण छत्रपती शिवाजी महाराज
यांची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता आहे आणि त्या तुळजाभवानीनं तुळजामातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना जी तलवार दिली त्या तलवारीच्या बळावरच त्या तलवारीच्या ताकदीवर ती तलवार नाही तर ती तलवार साक्षात भवानीचा अवतार ही गोष्ट लक्षात असू द्या आणि त्या तलवारीच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य घडवलं 18 पगड जातीचा समाज एकत्रित केला सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित केलं आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी घेतली की मला माझं स्वराज्य निर्माण करायचं आहे मला माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे मला असं वाटतंय की स्वतःसाठी जगणारी माणसं तर या जगामध्ये अनेक आहेत पण स्वतःसाठी जगत असताना कधीतरी आपण दुसऱ्याचा सुद्धा विचार करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असेल स्वतःचा विचार करणारी माणसं असतातच या जगामध्ये आम्ही पाहिलीत पण त्यांना स्वार्थी म्हणता येईल पण स्वतःच्या विचाराबरोबर दुसऱ्याचा विचार करणारी जी माणसं असतात ती परार्थी असतात संतांचं जीवन हे परार्थी जीवन आहे आपलं जीवन हे स्वार्थी जीवन आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जर विचार केला असता भवानी मातेनं मला तलवार दिली त्या तलवारीच्या बळावर स्वतःचा विचार महाराजांनी केला असता पण स्वतःसाठी छत्रपती शिवाजी महाराज झटलेच नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं आयुष्य पणाला लावलं आपलं अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण केलं ते कशाच्या बळावर तर हे स्वराज्याच्या बळावर म्हणून कधीतरी आपण दुसऱ्यासाठी सुद्धा जगणं ही गोष्ट अतिशय मोलाची असेल दुसऱ्यासाठी जगत असतात ती माणसं अधिकारी असतात स्वतःसाठी जगत असतात ती माणसं भ्रष्टाचारी असतात ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला अधिकारी व्हायचं आहे का आपल्याला भ्रष्टाचारी व्हायचं आहे हा आपला प्रश्न आहे 80 वर्षाचा म्हातारा होता असे मस्त बिस्किट खात होता लाडू खात होता असे मस्त चॉकलेट वगैरे खात होता 80 वर्षाचा म्हातारा शेजारी पाजारी 10-15 छोटे छोटे नातवंड होते ते नातवंड म्हणत होते बाबा आम्हाला द्या अजिबात नाही हो तिकडं हकलून द्यायचा तुम्हाला अजिबात नाही कुणाला देणार नाही एकटाच खायचा लेकरं तिथे शेजारी उभे राहायचे ऐका त्यावेळेला त्याला विचारलं गेलंय काय हो बाबा तुम्ही या वयात चॉकलेट खाताय खरं तर लेकरांनी खाल्लं पाहिजे त्यांना द्या ना अजिबात देणार नाही म्हणे मी एकटाच खाणार आहे बिस्किट चॉकलेट सगळं अरे पण त्यांना द्या ना ते म्हाताऱ्यानं उत्तर दिलं होतं त्यांना कुणीही देईल म्हणे मला कोण देईल त्यांना तर त्यांचे मायबाप देणार आहेत मला कोण देणार आहे मला कुणीही देणार नाही त्यामुळं मला माझ्यासाठी जगायचंय स्वतःसाठी जगणारी माणसं ही काही कालावधीपुरते मर्यादित असतात वाक्य पुन्हा ऐका स्वतःसाठी जगणारे माणसं काही कालावधीपुरते मर्यादित असतात दुसऱ्यासाठी जगणारे माणसं चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकून राहत असतात ही गोष्ट लक्षात छत्रपतींचं नाव आम्हाला घ्यावं लागतंय आज जगदंबेचं नाव आम्हाला घ्यावं लागतंय तुळजापूरच्या तुळजाभवानीचं नाव आम्हाला घ्यावं लागतंय आळंदीच्या माऊलीचं नाव आम्हाला घ्यावं लागतंय देहूच्या तुकाराम महाराजांचं नाव सुद्धा आम्हाला घ्यावं लागतंय राष्ट्रसंत भगवान बाबाचं नाव आम्हाला घ्यावं लागतंय त्याच्या पाठीमागं कारण एकच ही माणसं दुसऱ्यासाठी जगली होते स्वतःसाठी थोडंसं कमी जगलात तरी चालेल पण दुसऱ्यासाठी जीवन जगलं पाहिजे दुसऱ्यासाठी जगणं गरजेचं आहे काल सांगत होतो मी आपल्याला रामायणातले काही मुद्दे आपल्याला सांगत होतो रामायणातला मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आणि ते आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे तो मुद्दा मी आपल्या पुढे सांगून जाईल ज्यावेळेला कौशल्या मातेच्या कानावर ही बातमी गेली की रामप्रभू वनवासाला जाणार आहेत 14 वर्षाचा वनवास आहे सांगायचं मला देवी भागवत मला आपल्या पुढे मांडायचे पण त्यासाठी मला पुरावे तर देणं गरजेचं आहे ना या रामायणातले भागवतातले पुरावे जर दिले तर तुमच्या ते लक्षात राहील ना ज्यावेळेला कौशल्याच्या कानावर ही बातमी गेली त्यावेळेला कौशल्या माता रामप्रभू कौशल्याच्या समोर उभ्या आहेत कौशल्य रामप्रभूच्या समोर उभी आहे रामप्रभू म्हणतात की मा माझ्या आईनं मला वनवासाचं राज्य दिलंय वनवासाचं राज्य म्हटल्याच्या नंतर कौशल्या माता मंदिरातली मूर्ती जशी स्तब्ध उभी राहावी तशा कौशल्या माता स्तब्ध उभ्या राहिल्या काय करावं दोन गोष्टी स्वतःच्या मुलाचा विचार करावा धर्माचा विचार करावा का स्नेहाचा विचार करावा स्नेह म्हणजे स्वतःचा मुलगा आहे आणि धर्म म्हणजे दशरथाचा शब्द आहे स्नेहाचा विचार करावा तर आपला रघुकुलाचा धर्म बुडाला जातोय ऐकताय ना तुम्ही लक्ष देऊन स्नेहाचा विचार करावा तर ताई धर्म बुडला जातोय आणि धर्माचा विचार करावा तर स्वतःचा मुलगा 14 वर्ष वनवासाला जातोय काय केलं पाहिजे नीट ऐका स्वतःसाठी जगतात काही माणसं दुसऱ्यासाठी असतात विचार करतायत स्वतःचा जर विचार केला असता तर 14 वर्ष मुलाला वनवासाला कौशल्यानं जाऊच दिलं नव्हतं पण कौशल्या मातेचे विचार अतिशय सुंदर होते कौशल्या मातेनं
विचार केला काय करावं. मुलगा वनवासाला पाठवावा, पोटी जन्माला आलेला पोटचा गोळा आहे, 14 वर्षामध्ये काय होतं माहीत नाही. प्रभू आता वनवासाला जाणार आहेत, सांगू द्या मला, महत्त्वाचा मुद्दा सांगेन. आणि मग कौशल्या मातेने विचार केला एखाद्या वेळेला माझा स्नेह अर्थात माझा मुलगा वनवासाला गेला तरी हरकत नाही, पण मी माझा धर्म कधी बुडू देणार नाही. जा बाबा जा, बड भागी बड अवध अभागी, भाग्यवान आहे तो वनवास, अभागी आहे ही अयोध्या. अयोध्येमध्ये रामप्रभू नाही, 14 वर्ष प्रभू वनवासाला त्या ठिकाणी निघून जाणार आहेत. मला हे सांगायचं आहे, कौशल्या मातेनं कधी स्वतःचा विचार केलाच नाही. कौशल्या मातेनं जो विचार केला तो धर्माचा विचार केला. म्हणून धर्माची कथा आपण ऐकत आहात, जगदंबेची कथा आपण ऐकत आहात, तुळजाईची कथा आपण ऐकत आहात. रेणुकीची कथा जर आपल्याला ऐकायची असेल तर या कथेतून एक लक्षात ठेवा, कधीतरी धर्माचा विचार करायला शिका. विचारलं होतं जगद्गुरु तुकाराम महाराजाला, तुम्ही अवतार कशासाठी धारण केलाय, तुमचं इथं येण्याच्या पाठीमागलचं काम तरी नेमकं काय आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्याचं उत्तर दिलं होतं की आमचं काम हे आहे धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन. हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. धर्माचे पालन, महाराज म्हणतात करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. म्हणजे धर्माचं पालन करण्यासाठी त्या ठिकाणी संत अवताराला येतात आणि धर्माचं पालन करण्यासाठी संत अवताराला येतात, तर धर्माची संस्थापना करण्यासाठी रक्षण करण्यासाठी देव अवताराला येतो. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. म्हणून ही जी देवी आहे तू जेवच आहे एकच आहे, ही जगदंबा माता ही अवताराला आली ना, पार्वती माता ही अवताराला आली ना, तिच्या पाठीमागलचं एकच कारण आहे की धर्माचं रक्षण करायचे, धर्माचं रक्षण करायचंय. आणि म्हणून आता ऐका, म्हणून महिषासुरासारख्या राक्षसाला मारण्यासाठी त्या ठिकाणी तुळजाभवानीनं अवतार घेतला. अर्थात पार्वती तुळजाभवानी रूपानं आली तुळजापूरला. कोलासुराचा वध करण्यासाठी लक्ष्मी माता कोल्हापूरला त्या ठिकाणी येऊन विराजमान झाली. तसंच आपल्याला पुढे कथा जी बघायची आहे ती कथा बघायची, ती त्या ठिकाणी रेणुका मातेची कथा आपल्याला त्या ठिकाणी बघायची. ती रेणुका माता आपल्याला माहीत असेल, तिचं गावही आपल्याला माहीत असेल. कोणतं गाव आहे रेणुकेचं गाव कोणते माहिती? रेणुकेचं गाव माहिती नाही माहीत? रेणुका ही माहूरची आहे, लक्षात आलं का नाही? माहूरची रेणुका माता आहे आणि त्या रेणुका मातेचं चरित्र आपण विचारात घेणार आहोत. अतिशय सुंदर चरित्र आहे, बरोबर आहे का नाही? पुण्य पावन भागीरथी नदीच्या तीरावर, भागीरथी नदीच्या तीरावर या रेणुका मातेचं वास्तव्य आहे. एक रम्य नगरी वसलेली आहे आणि त्या गावाचं नाव आहे कन्याकुब्ज नावाचं नगर आहे. त्या काळातली नाव सांगतोय हा, कन्याकुब्ज नावाचं नगर आहे आणि त्या नगरीमध्ये सुख शांती वैभव सर्व काही होतं. पण आपल्या नगरातील सर्व प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा राजा राणी तिला लाभले होते. ऐका, या नगरीचा राजा, या नगरीच्या राजाचं नाव आहे रेणू नावाचा राजा.
लक्ष द्या माझ्याकडं. नगरीचा जो राजा होता, गाव होतं कन्याकुब्ज नावाचं, आणि त्या नगरीचा राजा होता रेणू नावाचा, आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं भोगावती. रेणू आणि भोगावती हे त्या ठिकाणी राहत होते. अतिशय शीलवंत होते, अतिशय गुणवंत होते, कीर्तिवंत होते. हे सगळं त्या राजाच्या जीवनामध्ये समाधान होतं. सगळ्या गोष्टीनं सुख, समाधान, पैसा. पण बऱ्याचदा पैशावाली माणसं आम्ही नाराज असताना पाहिलेत. प्रॉपर्टी बघितली तर जळता जळत नाही एवढी प्रॉपर्टी असते, पण दुर्दैव असतं की त्या प्रॉपर्टीला वाली कुणी नसतो. लक्षात आलं का माझं बोलणं? म्हणून बरेच लोक नाराज असतात. त्या ठिकाणी तो भोगावती आणि रेणू नावाचा राजासुद्धा नाराज होता. का नाराज होता? त्याचं कारण होतं पुत्रहीनस्य मे राज्य सर्व दुःखाय कल्पते. म्हणजे पुत्राविना ते दुःखी होते. काय बघा, गोंधळ असा आहे की ज्याला मुलं बाळं आहेत ते का झाले म्हणून नाराज आहेत, आणि ज्यांना झालेच नाही ते होत नाहीत म्हणून नाराज आहे. लक्षात आलं का नाही? दोन्ही बाजूनं दुःखच आहे, दोन्ही बाजूनं दुःख आहे. एखाद्याला मुलबाळच नाही, त्याला म्हणा बुवा तुमचं चांगलं आहे, सगळं व्यवस्थित, काय बंगला आहे, काय गाडी आहे, ते सरळ म्हणतात काय करायचं आहे महाराज, ह्याला वारसच कुणी नाही, याला वारसच कुणी नाही. सगळ्या जिटॉकीजून सगळ्या महाराष्ट्रातल्या बिगर वारसदारांना मी विनंती करतो, बाबा तुम्हाला प्रॉपर्टी भरपूर असेल, उगं थोडी नाही, भरपूर कोट्यावधी रुपयाची जर असेल तर मी तयार आहे, तुम्ही मला वटीत घ्या, नाराज काही होऊ नका, माझी विनंती आहे. फक्त उगा प्रॉपर्टी भरपूर पाहिजे. उगा हां तसं बरोबर आहे का नाही? हां उगा हे म्हणून मी घेतो, ते काय कामाचं आहे का सांगा? लक्षात आलं का नाही? ठीक त्यालाच राहायला घर नाही, माझं कुठं मांडता त्याच्या पुढे नेऊन सांगा. बघा इकडे लक्ष द्या, मला त्याला जगवावं लागेल पुन्हा. असा माणूस नको आहे, त्याच्याकडे 10,000 20,000 कोटीची तरी प्रॉपर्टी पाहिजे. असं जर असला तर मी त्याचं लेकरू व्हायला तयार आहे, काय अडचण नाही. आपण तेवढी माणुसकी दाखवू शकतो. लक्षात आलं का नाही सांगा? पण एकच आहे, नाराज होऊ नका, नाराज होऊ नका. हे सगळे एक सांगू, ही सगळी सृष्टी जगदंबेनं बनवली, ही सृष्टी जगाच्या मालकानं बनवली. याचा मालक कोणीतरी आहे, आणि त्या मालकाच्या हातात कासरा आहे. कासरा कळतो का इकडं? कासरा बैलाचा कासरा कळतो का? बोला ना, कळतो का? हातामध्ये कासरेच असतात ना. हां ते बैलाचा कासरा, असा बैलाचा कासरा. तसं बैलगाडीत बैल झोपलेले असतात आणि कासरा मालकाच्या हातात असतो. तसं हे जग आहे, या जगातले सगळे जीव आपण बैल आहेत. ही एक बैलगाडी आहे, आणि या बैलगाडीचा कासरा देवाच्या हातात आहे. कुणाचा किती आकडायचा, कुणाचा किती लांब सोडायचा, कुणाचा ढिला सोडायचा, हे सगळं त्याच्या हातात आहे. काही जणांचे आकडून धरलेत असे, बरोबर आहे का नाही महाराज? काही जणांचे एकदम मोकळे सोडलेत. कारण असं आहे दादा, भगवंत जसा ठेवील तसं राहणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असेल. जसा देव ठेवील तसं राहा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला सल्ला दिलाय, नाराज होऊ नका, देव ठेवील तसं राहायला शिका. समयासे सादर भावे, समयासे सादर भावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे.
शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी, सगळ्यांनी या वाक्याला अंडरलाईन करा. एवढा अभंग पाठ करून ठेवा. नाहीतर एवढं चरण तरी कोणतं? समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे. जसा देव ठेवील तसं राहायला शिका. भगवान जसं ठेवील, देव जसं ठेवील तसं राहा. नाराज कुठल्या गोष्टीवर होऊ नका. मी आपल्याला विनंती करतो, कुठल्या गोष्टीवर नाराज होऊ नका. आम्ही बघा, आमच्याकडं आम्ही आयुष्यात आजपर्यंत कधी नाराज झालेली बातमी कानावंच नाही. कुणी सांगा साठे महाराज आमच्याकडं होते, नाराज होते म्हणून. अजिबात नाराज नाही. कशाला नाराज व्हायचं? डोक्यात एकच असतं मॅडम, एकच डोक्यात असतं. काय? हे जग जर त्यानं निर्माण केलेलं असेल आणि या जगाचा मालक जर तो असेल तर त्याची सत्ता आहे. तो करील काय करायचं, त्याच्या हातात आहे, त्याच्या हातात आहे. तो जसा ठेवील तसं राहायचं. आणि आपण किती जरी प्रयत्न केला, मला असं वाटतंय, या जगात तुला कसं वाटतं हे महत्त्वाचंच नाही, देवाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला तर काय, तुम्हाला तर एका दिवसात कोट्याधीश पगार वाटून बापाची पेंट आहे का तुमच्या? तुम्हाला लगेच पगार वाटून कुठून आणायची सांगा ना, आणायची कुठून सांगा. मला वाटतं मला एका कीर्तनाचे 5 लाख रुपये द्यावा. आपली ठेवी का त्यांच्याकडं? जमिनी लिहून घ्यायच्या का लोकांच्या? नेमकं काय करायचं सांगा. नाही ना, आपल्याला काय वाटतं याला किंमत नाही ना. तुम्हाला काही वाटतं, आता ह्याला वाटतं मग आज लग्न व्हा, होत नाही ना, होत नाही ना, सांगा ना, होत नाही ना. कसं होईन सांगा तसं. कुणाला काय वाटतंय हे महत्त्वाचंच नाही ना, हे महत्त्वाचंच नाही. इथं भगवंतानं सृष्टी रचली आणि त्याला जसं वाटतंय तसं होणारच आहे. आणि तुम्ही हे गोष्ट डोक्यातून काढून टाका. हे असं झालं नसतं, तसं झालं नसतं, ते केलं नसतं, हे आलं केलं, आणि त्या थोबाटून माझं असं केलं आणि त्याच्यामुळे माझं तसं झालं. या जगात आपलं बिघडायची हिंमत कुणातच नाही. इकडे लक्ष द्या, माझ्या फार प्रेमानं ऐका, माझे वाक्य नीट ऐका. या जगात आपलं वाटोळं करण्याची, आपली जीवन बिघडायची हिंमत कुणातच नाही, अजिबात नाही. आपल्या जीवनाची बिघडाबिघडी होती ना, ती वरूनच होती. माणसं म्हणतात ना, गावात लाईट गेली, लाईट गेली, हॅलो लाईट वरून गेली. लाईट कुठून गेली? वरूनच गेलेली लाईट. वरून गेली म्हणजे गावातलेले माहिती नाही वरून मध्ये कुठून गेली ती काही मेळ नसतो. तशी ती जिल्ह्याच्या ठिकाणाहून गेली असती. बरोबर आहे का नाही? जिल्ह्याच्या ठिकाणाला फोन लावा, हॅलो लाईट नाही आपल्या जिल्ह्यात, वरूनच गेलेली, वरूनच गेलेली. बरोबर आहे का नाही? म्हणजे ती मुख्य जिथं मुख्य केंद्र आहे तिथून गेली असते. त्यांना विचारा, ते म्हणते वरून गेलेली. त्यांना विचारा वरून गेली. तसं या जगातही तीच बोंब आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे सगळे सूत्र जे हलतात ना ते वरूनच हलते. लक्षात येते का मी काय म्हणतोय? सगळे सूत्र वरून हलतेत, काही नाही. लई येडे लोक आहेत. एक जणाचा इसरबळा स्वभाव होता, लई इसरबळ, त्याच्या लक्षातच राहत नव्हतं. मग काय करायचं म्हणला, त्यानं एखाद्या गोष्टी गाठ बांधून ठेवायची. बरोबर आहे का नाही? आता एक काम ध्यानात आलं ना, त्याची गाठ बांधून ठेवायची, गाठ बांधून ठेवायची. आणि मग त्याच्या ध्यानात राहायचं की ही गाठ आपण कशासाठी बांधलेली. लक्षात आलं का नाही? असं गाठ बांधून ठेवायचा, गाठ बांधून ठेवायची. एके दिवशी त्यानं गाठ बांधून ठेवली. रात्री 8 वाजल्यापासून बघायचा ही गाठ मी कशासाठी बांधली असेल. त्याच्या ध्यानातच राहिलं नाही ही गाठ कशाला बांधली, ही गाठ कशासाठी बांधली असन, काय काम असन, काय काम असन. आणि पहाटे 4 वाजता त्याच्या ध्यानात आलं ही गाठ आपण संध्याकाळी लवकर झोपायचं म्हणून बांधली होती. लक्षात आलं का नाही सांगा? लक्षात आलं का नाही सांगा? करणार काय सांगा ना, करणार काय? विसरबळ स्वभाव. हे जग असंच आहे. या जगात ही देवानं सगळी सृष्टी घडवलेली. तुम्ही किती मी 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 म्हणलात तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. एवढं लक्षात ठेवा. अनंतानं जसं ठेवलंय तसं राहायचं. पण याच्यात सगळ्यात महत्त्वाचं एक, इकडे बघा, इकडे बघा. वाक्य फक्त ऐकायचं म्हणून ऐकू नका माझी कथा. फक्त ती लक्ष देऊन आणि ती एकदम आपल्या अंतकरणात ती विचार उतरले पाहिजेत एवढी लक्ष देऊन ऐका. त्या प्रत्येक वाक्यात लक्ष घाला. आता बघा, आता इकडे लक्ष द्या. ठेविले अनंते तैसेची राहावे ही गोष्ट मान्य, पण त्यात महत्त्वाचं असं आहे चित्ती असू द्यावे समाधान. हे महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं हे. बऱ्याच लोकांना चित्तामध्ये समाधानच राहिलेलं नाही. त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, प्रॉपर्टी भरपूर आहे, सोनं नाणं भरपूर आहे, कशाचीच कमी नाही महाराज, पण त्यांना झोपच लागत नाही. कितीतरी घरं दाखवतो मी, कितीतरी घरं, झोपच लागत नाही. आमची जर माणसं आता जर झोपले तर उद्या दुपारी या टायमाला उठवलं तरच उठतात.
ते उठवावं लागतं यांना, लक्षात आलं का नाही? उठतच नाही. काय झोप आहे सगळ्याला सगळ्यात जास्त झोप ज्याला येते ना पडल्या पडल्या, त्याच्यासारखा श्रीमंत माणूस जगात कुणीच नाही हो. क्वार्टर पडल्या पडल्या डोळा लागला पाहिजे. काय रास्ताऱ्या जागेचे, भिताडा का बघ, कवाडा का बघ, खाली वरी बघ, इकडं बघ, मांजर वरडली उठून बस, नुसते जागेच आहेत. कवा बी बघा तुम्ही, काही घेणं नाही देणं नाही. आणि विचार, खाटेवरी पडता चिंता, सारखी चिंता. एक लक्षात ठेवा, आजपासून आपण ही कथा जर जीच्या माध्यमातून आपण घर बसल्या बसल्या नवरात्र उत्सव साजरा करत असाल तर जगदंबा मातेच्या आशीर्वादानं एवढं घरी घेऊन जा, एवढं घरी घेऊन जा की आजपासून समाधानानं जगायला शिकायचं. समाधान. आम्ही तर समाधानानं जगतो, पण आम्ही इतरांना पण सांगतो की बाबा समाधानानं जगायला शिका. तुम्ही टेन्शन घेऊ नका हो. लोक असं लवकर कुणाचं बी कशाचं बी टेन्शन घेतात तुम्ही, थोड्या गोष्टीचं, आणि लगेच डोळ्यात पाणी. तुमच्या तर नदी किती जवळ आहे काय माहित नाही, काय कळतच नाही, लगेच डोळ्यात पाणी असतं तुमच्या. थोडंसं असं जरी बोललो तर रडत यात, काय होतंय आणि काय नाही काही कळतच नाही. बरोबर. थोडंसं जरा आता व्यवस्थित राहायला शिका, स्टेबल राहायला शिका. जमाना बदललाय, काळ बदलले, आणि त्या काळाबरोबर चालायला शिका. आणि भगवान परमात्म्यावर भार घालून द्या, त्याच्यावर भार घाला. त्याला म्हणा तुला जसं करायचंय ना तसं कर. जग जर तू निर्माण केलं असेल तर हे सगळं तुझ्या हातात आहे ना, मग तुझी तयारी, तुला काय करायचं ते कर. आणि त्याच्यावर जर ही जिम्मेदारी सोपवली ना, तो मग तुमचं रक्षण 100% करतो. हे लक्षात ठेवा. महाराज म्हणतात, मी माझ्या जीवनात माझा जो भार आहे ते सगळा कोणावर घातला? देवावर घातलेला आहे. तुका म्हणे भार घातली यावरी. होईन कैवारी नारायण, हो होईन कैवारी नारायण, हो होईल कैवारी नारायण, हो होईल कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातली यावरी, तुका म्हणे भार घातली यावरी, हो तुका म्हणे भार घातली यावरी, तुका म्हणे भार घातली यावरी. होईन कैवारी नारायण, होईन कैवारी नारायण, तुका म्हणे भार घातली यावरी, तुका म्हणे भार घातली यावरी, तुका म्हणे भार घातली यावरी. होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, तुका म्हणे भार घातली यावरी, तुका म्हणे भार घातली तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण. लक्ष द्या इकडं. देव तुमचा कैवारी होईल, फक्त तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा. आता बऱ्याच लोकांची ही सुरुवातच इथून आहे की बऱ्याच लोकांचा देवावरच विश्वास नाही. लक्षात येते का माझं बोलणं? बरेच लोक असे आहेत, त्यांना देवच मान्य नाही. पहिली गोष्ट, तुम्हाला देव जर मान्य नसेल, जगदंबा देवी जर मान्य नसेल, तर तुम्हाला नवरात्रीच्या किती कथा सांगितल्या तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा की देव मान्य करायला शिका. मी सांगितलंय, 4 माणसाचं कुटुंब चालवण्यासाठी जर कुटुंब चालक लागत असेल तर हे जग चालवण्यासाठी, जगाचा गाडा हाकण्यासाठी कोणीतरी गाडी चालवणारा असेल का नसेल? सांगा ना. असेल का नसेल सांगा. मग गाडी चालवणारा आहे. एक जण म्हणला, मग दिसत कसा नाही? म्हणलं इकडे म्हणलं ही लाईट आहे. म्हणलं हो. आता बल्ब लावला होता, होल्डर. म्हणलं ह्याच्यात लाईट आहे का? म्हणलं आहे. म्हणलं दाखव बरं. हा मला ती कशी दिसेन? म्हणलं त्याच्यात बोर्ड घाल बरं. म्हणलं करंट लागेल ना. म्हणलं कुठं आहे करंट? नाही ते दिसत नसते. म्हणलं आमच्या देवाचं बी तसंच आहे, दिसत नाही, फक्त अधूनमधून करंट लागतो, एवढंच आहे. लक्षात आलं का नाही? लागतो करंट लागत नाही असं थोडंच आहे महाराज. लागत नाही का करंट? सांगा. मधल्यामध्ये तरी करंट लागतो का नाही लागतो? सांगा ना. हा, एखाद्या नवीन गाडी घेतली की मनात मधल्या माझा गाडा उठतो का नाही? सांगा ना. पोटात राग येतो का नाही? सांगा. त्याला मला करंट लागणं. अधूनमधून करंट लागत असतो. अटॅक येणं करंट लागण्याचं लक्षण आहे. करंट लागण्याचं लक्षण आहे. अंगावर वारं जाणं, काहीतरी दुखणं. देव तुम्हाला संधी देतो. आत्ताशी करंट लावलाय, आत्ताशी करंट यायला लागलाय, विचार कर, जरा विचार कर. आणि त्याच्यातून विचार नाही केला की मग गपकून समकत गेलं.
एका सेकंदात मरतो मग. आणि तुम्ही डोक्यातलं काढून टाका, पैसे बिशे कमवले, सोनं बिनं कमवलं म्हणजे आपलं नाव राहील. आजपर्यंत एकाही पैशावाल्याचं नाव राहिलेलं नाही. ज्यांनी भिक्षा मागून खाली त्या ज्ञानोबराचं नाव 700 वर्षापासून टिकून आहे. वारकरी संप्रदाय हा कधीच भोगाची पूजा करत नाही. वारकरी संप्रदाय हा नेहमी त्यागाची पूजा करतो. आज धर्मामध्ये जे माणसाची नावं घेतली जातात ना, ती त्यागी पुरुषाची घेतली जाते, भोगी पुरुषाचं नाही. जेवढ्या लोकांची नावं आपण घेतो संविधानामध्ये, शाळेमध्ये ज्या लोकांची नावं घेतो ना, त्यांनी काहीतरी कर्तृत्व केलेलं आहे म्हणून त्यांचं नाव आपण काढतो. बरोबर आहे का नाही? बिना कर्तृत्ववादी लोकांचं आपण नाव घेत नाही. कशाला नाव घ्यायचं त्यांचं? ती माणसं थोड्या दिवसामध्ये मावळत असतात. कर्तृत्व असं करायचं, कर्तृत्व असं. आता ह्या पोरी आहेत, मी नेहमी सांगतो, हमेशा आजही सांगून जाईल. आता हे कॉलेजमधले मुलं आहेत, मुली शाळेतल्या छोट्या छोट्या, हे एखादे आता महाराज तर फार शाळेत फार कमी येतात, पण एखादे सेलिब्रिटी लोक वगैरे आले की या लेकरांना काय नाद आहे, त्यांच्याबरोबर फोटो काढायचा आहे का नाही सांगा बरं. एखादा अधिकारी आला त्याच्याबरोबर फोटो काढायचा, एखादा DYSP आला त्याच्याबरोबर, कलेक्टर आला त्याच्याबरोबर. तुम्हाला सुद्धा छंद बोला ना आहे त्याच्याबरोबर फोटो काढायचा. ताई मला एक वाक्य सांगायचं आहे. आता तुमचा तर काळ सोडून द्या, पण या मुलांच्या भविष्यासाठी मला एक गोष्ट सांगायची. पटली तर बघा, तुम्ही सगळे शिक्षक मंडळी आहात, पटलं तर बघा. काय मी म्हणतो, एक परवा लक्ष द्या रे, इकडे लक्ष द्या. या मुलांनी मुलींनी आता कुणाबरोबर फोटो काढत बसण्यापेक्षा मला असं वाटतं त्या दिवशी जिद्द तयार ठेवायची अंतकरणामध्ये. साठे महाराज जर इथं आले असतील आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी होत असेल, कलेक्टर जर आपल्या शाळेत आला असेल आणि त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी होत असेल, तर माणसाला त्या ठिकाणी पेटून उठता आलं पाहिजे की या कलेक्टर सोबत फोटो काढत बसण्यापेक्षा आपणच एक दिवशी एवढं मोठं व्हायचं की लोकांनी आपल्याबरोबर फोटो काढले पाहिजे. तुम्ही तेवढे मोठे व्हा ना, थोडंसं पेटून उठा ना, थोडंसं रक्त गरम होऊ द्या ना, तुमचं थोडंसं रक्त गरम होऊ द्या. तुम्हाला कशाचंच काही वाटत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. शोकांतिका आहे असं अजिबात नाही. या जगामध्ये देव आहे, या जगाचा कारभार त्याच्या हातात आहे. करता करविता तो परमात्मा आहे आणि त्यानं जसं ठेवलं तसं राहणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून भोगावती आणि रेणू नावाचा राजा या ठिकाणी दोघं जण नाराज होते की आम्हाला मुलबाळ नाही, मुलबाळ नाही, काय करावं काय नाही सुचत नव्हतं. पण त्यांना हे माहीत नव्हतं की सगळी कृपा हे सगळं देवाच्या हातात आहे आणि देवानं जसं ठेवलं तसं राहणं ही गोष्ट गरजेची आहे. आणि म्हणून सर्व होतं पण संतान नव्हतं. निपुत्रिकात्वाचं शैल्य त्या राजा राणीच्या मनात नेहमी बोचत होतं. संतान प्राप्ती होणं आणि मातृत्व किंवा पितृत्वाचं सुख मिळणं ही गोष्ट सर्वस्वी दैवाधीनच होती. म्हणून जो कोणी तो कोणता उपाय सांगे तो उपाय अवश्य ते करत होते. पण त्यांना रेणूला एक माहिती होतं की हे सगळं दैवाच्या अधीन आहे. कुणाच्या अधीन आहे? दैवाच्या. मूलबाळ होणं कितीतरी लोक दाखवतो दादा मी, कितीतरी लोक की त्यांनी कोट्यावधी रुपये खर्च केले दवाखान्यात, कोट्यावधी रुपये, तरी त्यांना मुलबाळ झालेलं नाही. कितीतरी लोक दाखवतो मी तुम्हाला, कितीतरी. काय समजायचं हे? मग आता खरं सांगा बरं, देव नाही का जगात? देव नाही का सांगा ना. मग देव जर नसता, विज्ञानावर जर तुम्ही चालणार असतात, तर मला असं वाटतं की मग तुम्ही मुलंबाळ झाले असते ना. ही सगळी परमात्म्याची किमया आहे. मला त्या माणसाचं नाव घ्यायचं नाही, मला त्या माणसाच्याबद्दल बोलायचं नाही, फक्त मला त्याच्याबद्दलचं एक वाक्य सांगायचं आहे. एक व्यक्ती होऊन गेला, नाव मी सांगणार नाही, नंतर विचारा मला फोन करून, मी सांगतो. एक व्यक्ती असा होऊन गेला की त्या माणसानं देव मानत नव्हता, देवच मानत नव्हता, जगात देवच नाही म्हणायचा, विज्ञानवादी जेव. आणि कशाचं 100 वर्षाचा आयुष्य, 150 वर्ष जगून दाखवणार म्हणला, 150 वर्ष पैशाच्या बळावर, ताकदीच्या बळावर 150 वर्ष जगून दाखवतो का नाही म्हणला. 100ची मर्यादा नाही रे बाबा, संतांनी सांगायचं 100च्या वर कोणी जगत जगून दाखवतो म्हणला, 150 वर्ष जगून दाखवतो. त्यानं प्रत्येक अवयवाचा एक डॉक्टर ठेवला होता. प्रत्येक डॉक्टर घरीच होते मुक्कामाला, पैसा जेवढा होता त्याच्याकडं. हृदयाचे 12 डॉक्टर त्याच्या घरी पडून होते. दिवसातून 10 वेळेस त्याची चेकिंग केली जायची. ऐकता का तुम्ही? माहिती तुम्हाला, तर नाव सांगायचं नाही. 10 वेळेस त्याची चेकिंग केली जायची, 10 वेळेस. लक्षात ठेवा. जेवण त्याला तपासून दिलं जायचं, पाणी सुद्धा त्याचं 9 लोकांनी तपासायचं मग त्याला द्यायचं. 9 लोकांनी अगोदर तपासायचं पाणी, 9 वेळा चेक व्हायचं, याने त्याला त्याने त्याला त्याने त्याला, आणि मग त्याला प्यायला द्यायचं. असा माणूस 50व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं मेला. कितव्या वर्षी माहिती आपल्याला का? 50व्या वर्षी. 12च्या 12 डॉक्टर नुसते चक्रम झाले होते. ह्याचं हृदय बंद कुठून पडलं असं, आपण तर एवढ्या वेळ चेक केलंय म्हणून. सांगा बरं, देव नाही का? देव नाही का?
देव नाही का सांगा ना? आहे ना देव? देव आहे ना? देव आहे, नक्की आहे. मान्य करा आणि आता तरी नीट वागा. लक्षात येते माझं बोलणं? मान्य करा तुम्ही. देव नाही असं कसं? दैव आहेच. दैवाच्या अधीन सगळ्या गोष्टी, बरोबर आहे का नाही? हा सगळा खेळ कशाचा आहे? नशिबाचा खेळ आहे, दैवाचा खेळ आहे. म्हणून तुमचं कर्म, तुमचं प्रारब्ध जसं असेल ना तसं तुम्हाला जीवनामध्ये फळ मिळतच असतंय. एका ठिकाणी भावगीतामध्ये फार सुंदर लिहिलंय की जसं कर्म आहे तसं तुम्हाला फळ भगवान परमात्मा देणारच आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार म्हणा घ्यावे जाणून सत्वर. म्हणा पोरो, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्ञानी असो की अज्ञानी गती एकाए जाण. ज्ञानी असो की अज्ञानी गती एकाए जाण. मृत्यूला न चुकली कोणी थोड्याचा आत्मासान. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी. जगाने नश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ